बेसिक कम्युनिकेशनमध्ये आपण कम्युनिकेशन सिस्टमची ब्लॉक डायग्राम स्टडी केली. त्यानंतर प्रत्येक ब्लॉक आपण स्टडी केला. त्यानंतर टाईप्स ऑफ कम्युनिकेशन स्टडी केले. आता आज आपल्याला नेक्स्ट स्टेप स्टडी करायची आहे इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टममध्ये, दॅट इज मॉड्युलेशन. मॉड्युलेशनची डेफिनेशन बघण्या अगोदर आपल्याला काही बेसिक कन्सेप्ट त्याच्या रिलेटेड पाहायचे आहेत. फर्स्ट आहे बेस बँड सिग्नल. जो आपला ओरिजिनल इन्फॉर्मेशन सिग्नल आहे, जो आपल्याला लॉंग डिस्टन्स सेंड करायचा आहे, आपण तो इनपुट ट्रान्सड्यूसरला प्रोव्हाइड करतो. इनपुट ट्रान्सड्यूसर त्या सिग्नलला इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये कन्वर्ट करतात. तर मग तो जो इलेक्ट्रिकल सिग्नल आहे आउटपुट ऑफ इनपुट ट्रान्सड्यूसर, त्याला आपण म्हणतो बेस बँड सिग्नल, किंवा त्याला आपण म्हणतो मॅसेज सिग्नल, ज्याच्यामध्ये ओरिजिनल मॅसेज असतो, किंवा मग त्याला म्हणतात मॉड्युलेटिंग सिग्नल. त्याचं मॉड्युलेशन झालेलं नसतं, पण आपण त्याला मॉड्युलेशनसाठी यूज करतो. मग तिन्हीपैकी कुठला एक वर्ड यूज करू शकतो त्या सिग्नलसाठी: बेस बँड सिग्नल, मॅसेज सिग्नल किंवा मग मॉड्युलेटिंग सिग्नल. नंतरचा सेकंड इम्पॉर्टंट सिग्नल आहे कॅरियर सिग्नल. हा कॅरियर सिग्नल आपण एक्सटर्नली जनरेट करतो फॉर मॉड्युलेशन प्रोसेस. कॅरियर सिग्नलची जी फ्रिक्वेन्सी आहे ती बेस बँड सिग्नलपेक्षा जास्त असते. पॉवर लेवल पण कॅरियर सिग्नलची जास्त असते. मग कॅरियर सिग्नल इज एक्सटर्नली जनरेटेड फॉर or to perform modulation process. नंतर थर्ड जो सिग्नल असतो त्याला आपण म्हणतो मॉड्युलेटेड सिग्नल. बेस बँड आणि कॅरियर सिग्नल दोन्हींचा यूज करून आपण जो थर्ड सिग्नल जनरेट करतो त्याला म्हणतात मॉड्युलेटेड सिग्नल. त्यानंतर मग सिग्नल पॅरामीटर्स. कुठला पण एक सिग्नल घेतला, फॉर एक्झाम्पल साईन वेव्ह घेतली, तर साईन वेव्हची जी हाईट असते त्या सिग्नलची, एक सायकलची हाईट जी असते त्याला आपण ॲम्प्लिट्यूड म्हणतो. जो सिग्नल सपोज आपण ड्रॉ केला एक्स ॲक्सिसवरती, एक्स ॲक्सिसपासून जी हाईट असते सिग्नलची, दॅट इज ॲम्प्लिट्यूड. सेकंड इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे नंबर ऑफ सायकल्स पास इन 1 सेकंद. एका सेकंदमध्ये जेवढे सिग्नल्स पास होतील त्या नंबर ऑफ सिग्नल्सला आपण त्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी म्हणतो. नंबर ऑफ सायकल्सला त्या सिग्नलची फ्रिक्वेन्सी म्हणतो. आणि थर्ड इम्पॉर्टंट आहे फेज अँगल. मग एक्स ॲक्सिसवरती तो सिग्नल रिप्रेझेंट करण्यासाठी आपण जे अँगल दिलेले असतात त्याला आपण फेज अँगल म्हणतो, सिग्नल डिस्क्राईब करण्यासाठी ऑन एक्स ॲक्सिस. हे तीन इम्पॉर्टंट पॅरामीटर आहेत. तीन इम्पॉर्टंट पॅरामीटरच्या अकॉर्डिंग टू मॉड्युलेशनच्या तीन टाईप्स असतात. त्या अगोदर आपण मॉड्युलेशनची डेफिनेशन पाहूया. डेफिनेशन ऑफ मॉड्युलेशन: इट इज प्रोसेस इन विच parameter of carrier signal is varied according to amplitude of baseband signal. म्हणजे बेसबँड सिग्नलची जी ॲम्प्लिट्यूड आहे ती ॲम्प्लिट्यूड जसजशी कमी जास्त होत राहील तसतसं कॅरियर सिग्नलचा आपण एक कुठला तरी एक पॅरामीटर व्हॅरी करतो. ॲम्प्लिट्यूड वाढली की तो पॅरामीटर वाढवतो, ॲम्प्लिट्यूड कमी झाली की तो पॅरामीटर कमी करतो. आणि मग ही प्रोसेस परफॉर्म केल्यानंतर एक नवीन सिग्नल जनरेट होतो. कॅरियर सिग्नलचा एक नवीन सिग्नल जनरेट होतो, त्याला आपण मॉड्युलेटेड सिग्नल म्हणतो. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला मॉड्युलेशन म्हणतो. मग आता जर आपण कॅरियर सिग्नलचा ॲम्प्लिट्यूड व्हॅरी केलेली असेल, बेसबँड सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडनुसार कॅरियर सिग्नलची जर आपण ॲम्प्लिट्यूड व्हॅरी केली तर ती प्रोसेस होते ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन. जर आपण कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली अकॉर्डिंग टू ॲम्प्लिट्यूड ऑफ बेसबँड सिग्नल तर तो होतो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. आणि जर आपण कॅरियर सिग्नलचा फेज चेंज केला अकॉर्डिंग टू ॲम्प्लिट्यूड ऑफ बेसबँड सिग्नल ते होतं फेज मॉड्युलेशन. असे तीन टाईप्स आहेत. आपण डायग्राम पाहूया म्हणजे आणखी आपल्याला लक्षात येईल व्यवस्थित. हे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन आहे. फर्स्ट जो सिग्नल आहे तो बेस बँड सिग्नल आहे, त्यालाच आपण म्हणतो मॅसेज सिग्नल.
ज्याच्यामध्ये आपली मॅसेज असतो ओरिजिनल, जो सेंड करायचा आपल्याला लॉंग डिस्टन्सला. नंतर कॅरियर सिग्नल यूज केलेलं आहे आपण, त्याची फ्रिक्वेन्सी हाय आहे मॅसेज सिग्नलपेक्षा. पाहू शकता आपण कॅरियर सिग्नल हा कंप्रेस झालेला आहे आणि मॅसेज सिग्नल हा स्प्रेड झालेला आहे, एक्सपांड झालेला आहे. मग आपण कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड व्हॅरी केली. मग थर्ड मॉड्युलेटेड सिग्नल पाहू शकतो, त्याची ॲम्प्लिट्यूड व्हॅरी झालेली आहे आणि ती ॲम्प्लिट्यूड मॅसेज सिग्नलच्या अकॉर्डिंग टू व्हॅरी झालेली आहे. ज्या ठिकाणी मॅसेज सिग्नलची ॲम्प्लिट्यूड पॉझिटिव्ह आहे त्या ठिकाणी कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झालेली आहे. ज्या ठिकाणी मॅसेज सिग्नलची ॲम्प्लिट्यूड निगेटिव्ह आहे त्या ठिकाणी कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड डिक्रीज झालेली आहे. मग हा जो थर्ड सिग्नल जनरेट होतो त्याला आपण म्हणतो मॉड्युलेटेड सिग्नल. आणि या ठिकाणी ॲम्प्लिट्यूड व्हॅरी केलेली आहे कॅरियर सिग्नलची, त्यामुळे त्याला आपण म्हणतो ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल. नंतर सेकंड आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. मग आता फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनमध्ये दोन सिग्नल सेम आहे, मॅसेज सिग्नल आणि कॅरियर सिग्नल, आणि या दोन्हींचा यूज करून आपण थर्ड जनरेट करतो, दॅट इज मॉड्युलेटेड सिग्नल. मग या ठिकाणी सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हॅरी केलेली आहे. तुम्ही थर्ड सिग्नलमध्ये पाहू शकता, ॲक्च्युअल तो कॅरियर सिग्नल आहे पण त्याची फ्रिक्वेन्सी चेंज केलेली आहे. बेस बँड सिग्नलची ॲम्प्लिट्यूड ज्या ठिकाणी हाय आहे, पॉझिटिव्ह आहे, जशी इन्क्रीज होत जाते मॅसेज सिग्नलची ॲम्प्लिट्यूड जशी इन्क्रीज होत जाते तशी कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज केलेली आहे. नंतर मॅसेज सिग्नलची ॲम्प्लिट्यूड डिक्रीज झाली, निगेटिव्ह साईडला गेली की तशी कॅरियर फ्रिक्वेन्सी डिक्रीज केलेली आहे. परत आणखी मॅसेज सिग्नल पॉझिटिव्ह साईडला इन्क्रीज झाला की कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी वाढवलेली आहे. मग अशा प्रकारे आपण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज डिक्रीज करून हा जो थर्ड सिग्नल जनरेट केला आहे त्याला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल. मग फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशनला सुद्धा डिफाईन करू शकतो. फ्रिक्वेन्सी ऑफ कॅरियर सिग्नल इज व्हॅरिड इन अकॉर्डन्स विथ ॲम्प्लिट्यूड ऑफ मॅसेज सिग्नल. मग प्रत्येक वेळा आपण मॅसेज सिग्नलचे ॲम्प्लिट्यूडच घेतो आणि कॅरियर सिग्नलचे तिन्हीपैकी कुठला पण एक पॅरामीटर व्हॅरी करतो. जर कॅरियर सिग्नलची ॲम्प्लिट्यूड व्हॅरी केली तर ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, कॅरियर सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हॅरी केली तर ते फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. नंतर थर्ड आहे फेज मॉड्युलेशन. यामध्ये पण आपण सेम मॅसेज सिग्नल आणि कॅरियर सिग्नल यूज केलेला आहे. मॅसेज सिग्नलच्या ॲम्प्लिट्यूडनुसार आपण कॅरियर सिग्नलचा फेज चेंज केला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी डब्ल्यू आणि एम, ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह डायरेक्शनला मॅसेज सिग्नलची ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज झाली त्या ठिकाणी सडनली फेज चेंज केलेला आहे. नंतर निगेटिव्ह साईडला ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल निगेटिव्हली त्यावेळेस सडनली परत कॅरियर सिग्नलचा फेज चेंज केलेला आहे. ते थर्ड फेज मॉड्युलेशन इन विच phase of carrier signal is varied according to amplitude of message signal. ठीक आहे, तर हे आपण पाहिलं आज मॉड्युलेशन आणि त्याचे 3 बेसिक टाइप्स.